उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा भेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पोलिसांना आव्हान देणाऱ्या मोटरसायकल चोरट्यास गुन्हे शाखेकडून अटक. चोरीच्या 20 मोटरसायकली जप्त. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा गुन्हा शाखा ऍक्शन मोडवर. रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींच्या शरीराला स्पर्श करून छेड काढत परिसरात दहशत पसरवणाऱ्या रोड रोमियोंना वेदांत नगर पोलिसांकडून अटक. त्याची मोटरसायकलही केली जप्त. आता पाहूयात सविस्तर बातम्या. हैदराबाद असेल ज्या ठिकाणी यांचं प्राबल्य आहे तिथं असं घडणारच. मात्र जो कायदा पास झालाय त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वक्फ बिलाच्या बाबत माध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी त्यांनी अन्य विषयांवर देखील पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत पाच टंचाईचा विषय गंभीर बनला आहे. टँकर चालकांनी संप पुकारला आहे. विरोधी मार्गांना ज्या नोटीस दिल्या त्यावरून सगळा नाव सुरू झाला. यावर महानगरपालिका प्रशासनाचा तो विषय अखत्यारीतला विषय असल्यामुळं त्याची दखल ते जरूर घेतील आणि सरकार याच्याकडे लक्ष ठेवेल. चिंता करू नका. एक दिवस पश्चिम बंगालमध्ये बराच आढा सुरू आहे, जाळपोळ सुरू आहे, दगडफेक सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. व जो कायदा आहे पडसाद होता पश्चिम बंगालमध्ये घडणार आहे. पश्चिम बंगाल असेल, हैदराबाद असेल, या ज्या ज्या ठिकाणी निजाम राजवटी होत्या किंवा ज्या ठिकाणी यांचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. पण सरकार त्या घटनेला सख्तपणे त्यांना मोडीत काढेल. जो कायदा पास झाला त्याची कडकपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. बीएमसीची निवडणूक जवळ आली की काही जणांना मुंबईची आठवण येते असे चिन्ह आणि मुंबई महाराष्ट्रापासून जुनी कॅसेट वाचली. महानगरपालिका आली, मराठी माणसाचं काय झालं. विधानसभा आली, मराठी माणसाचं काय झालं. लोकसभा आली, मराठी माणसाचं काय झालं. आणि ठेकेदार कोण पोचतायत हे बोंबलणार. ज्यांनी या मुंबईची वाट लावली त्या निवडणुकीच्या काळामध्ये मग मुंबई आता महाराष्ट्रापासून दूर होणार, आपल्याला ती वाचवली पाहिजे. कोण तोडायला चाललंय आणि कशासाठी तोडतील, कुणाची हिंमत आहे. परंतु अशा गोष्टी पसरवायच्या त्यांना वाटतं की हा मुद्दा घेऊन फार लोक आक्रमक होऊन आपल्याला मतदान करतील. परंतु तो काळ आता गेलाय. आता लोकांना कळालं हे भंकस बाजी आहे. हे फक्त बोलतात, करत काही नाही. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी नेरेटिव्ह सेट करून मतं घेतली होती, आता या विधानसभेला त्यांच्या जागा त्यांना दिसलेल्या आहेत. आणि ह्या महानगरपालिकेवर यावेळेला आमचा भगवा झेंडा हा फडकणारच आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील वेदांत नगर परिसरात एक मोटरसायकल स्वाराकडून मुलींच्या शरीरावर स्पर्श करून पळून जाण्याची घटना मागील काही दिवसांपासून सुरू होती. सदर प्रकरणात तक्रार दाखल करण्यास कोणी धजावत नव्हतं. मात्र तक्रार दाखल होताच वेदांत नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीला घटनास्थळी नेऊन त्याची पायी दिंडी काढत नागरिकांमध्ये पसरलेली दहशत कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीनं करण्यात आलाय. 9 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास एक तरुणी क्लासेसवरून हॉस्टेलकडे जात असताना एका तरुणानं भरधाव वेगानं दुचाकी तिच्या मागे लावत तिला शरीरावर विशिष्ट भागावरती स्पर्श केला. हा सगळा प्रकार तरुणीच्या लक्षात येताच ती खूप घाबरली होती. तिनं आरडाओरड करण्या अगोदरच छेडछाड करणारा तरुण पसार झाला. तरुणीनं तात्काळ शहरातील वेदांत नगर पोलीस ठाणे गाठत सर्व तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली. छेडछाड करत असल्याचं एका सीसीटीव्ही मध्ये तो तरुण आढळला.
त्याच्याच आधारे अवघ्या 4 तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। त्यानंतर आरोपीला घटनास्थळी नेत घटनेचा पंचनामा केला। त्यानंतर आरोपीची धिंड देखील यावेळी काढण्यात आली आहे। वेदांत नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाले होते। काही तरुणी देखील यावेळी जमा झाल्याचं पाहायला मिळालं। आरोपीची धिंड काढून मुलींमध्ये एक हिंमत वाढवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांनी दिली आहे। 2 दिवसापूर्वी जे आहे बन्सीलालनगर एरियामध्ये जे आहे एका मोटरसायकलवाल्याने जे आहे महिलाची छेडखाण केली होती। तर त्यावरून आमच्याकडे एक तक्रार आल्यानंतर आम्ही जी आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई केली आणि सदर आरोपीला जो आहे गुन्हा दाखल करून 3 तासामध्ये सदर आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। तर सदरची जी व्यक्ती जी आहे ती एक वाईट कृत्य करत होती, त्यामुळे त्याला अटक करून त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि महिलांना सुद्धा आणि मुलींना वगैरे सुद्धा आम्ही अभय दिलेला आहे। त्या पद्धतीने आज जे आहे तर त्यांनी ज्या ठिकाणी जाऊन महिलांची छेडखाण केली किंवा ज्या रस्त्याने ज्या गल्लीबोळ्यातून तो फिरला होता ते रस्ते तू कुठून गेला ते दाखव असं आम्ही त्याला म्हटलेलं आहोत आणि त्यानुसार त्याला घेऊन जाऊन आम्ही पंचनामे केलेले आहेत आणि सदर जे समाजकंटक आहे त्यांना सुद्धा एक प्रकारचा संदेश दिलेला आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही वाईट कृत्य करणार असाल तर तुमच्यावर जे आहे कायदेशीर कडकपणे कारवाई करण्यात येणार आहे आणि तुम्हाला आयुष्याला सुद्धा आयुष्यभर या गोष्टीला भोगावे लागू शकते। रोजच्या वेळेप्रमाणे मी माझ्या ऑफिसमधून वापस येत होते। वापस येताना एक अनोळखी व्यक्ती मागून आला गाडीवर। मी पायी चालत होते, गाडीवर आला तो। त्यांनी माझ्या अंगाशी हातापायी म्हणजे त्यांनी छेडलं त्याने मला। त्याच्यानंतर मी ज्यावेळेस आरडाओरडा केला तर आजूबाजूचे लोक आल्यानंतर आम्ही CCTV फुटेजेस बघितले। मी 112ला कॉल करून पोलिसांना बोलवलं। ते येईपर्यंत आम्ही फुटेजेस चेक करत होतो, पण फुटेजमध्ये तो कुठेच नाही आला। जिथपर्यंत मी विचार केला त्याने बऱ्यापैकी होमवर्क करून आला होता, तयारी करून आलेला होता तो। त्याला माहिती होतं फुटेज कुठे आहे, CCTV कुठे अंधार आहे, तर त्याच हिशोबाने फिरत होता आणि तसंच त्याने छेडखानी करत गेला तो। बट जसं मी कंप्लेंट केली पोलीस प्रशासनाने त्यामध्ये हेल्प केली आहे माझी। त्यांनी खूप पटकन कारवाई करून ह्या गोष्टीला लवकरात लवकर त्याला पकडून अटक करून त्याला या सगळ्या गोष्टींचा विचारपूस करून सगळं बंद केलंय। आणि माझी महिलांना आवाहन आहे, महिलांना विनंती आहे की तुमच्यासोबत जर कधी असा प्रकार घडत असेल तर तुम्ही नक्कीच पोलिसांची मदत घ्या। तुम्ही घाबरू नका। जर तुम्ही घाबरताल तर तो जो कोणी असेल पुढे येणारा तो त्याची हिंमत वाढेल, तो अजून या गोष्टींना वाव देईल। त्यापेक्षा तुम्ही घाबरू नका, तुम्ही पोलिसांकडे जा, ते तुमची नक्कीच मदत करतात। जशी माझी केली आहे तशी ते तुमची पण करतील। पोलीस प्रशासनाचे आणि मीडियाचे मी आभार मानते की त्यांनी माझी हेल्प केली। थँक्यू सो मच। MGM रुग्णालयातून मोटरसायकल चोरी करून पोलिसांसमोर आव्हान उभं करणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांना अटक करण्यात यश आलंय। सदर मोटरसायकल चोरटा हा परभणी येथील कंपनी कामगार असून सुट्टीच्या दिवशी तो MGM आणि घाटी रुग्णालयातून मोटरसायकली चोरी करत असल्याची बाब उघडकीस आली आहे। मागील काही दिवसांपासून MGM रुग्णालयातून मोटरसायकली चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। त्या अनुषंगानं सिडको पोलिसांनी पाळत ठेवून एका चोरट्यास 25 मार्च रोजी अटक केली होती। त्यानंतर देखील MGM रुग्णालय आणि परिसरातून मोटरसायकली चोरीला जात असल्याच्या घटना घडत होत्या। याबाबत मोटारसायकल चोरट्याचं पोलिसांना आव्हान या मथळ्याखाली ADN न्यूजनं एक बातमी CCTV फुटेजच्या पुराव्यासहित प्रसारित केली होती। त्यानंतर पोलीस प्रशासन हरकतीत येऊन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर चोरट्यास अटक करण्यात यश मिळवलंय। या CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजमधील सदर आरोपी असून MH20 FH0727 क्रमांकाची HF डिलक्स मोटरसायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे। याबरोबरच या कारवाईत एकूण 20 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडली असून या कारवाई संदर्भात पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। सिडको पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेची टीम तपास करत होती। तपास करत असताना गोपनीय माहिती आम्हाला अशी मिळाली की एक जिंतूर तालुक्यातील आरोपी आहे एकनाथ महादेव मुंडे, राहणार शेवडी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, त्यानं ह्या गाड्या चोरलेल्या आहेत अशी माहिती मिळाली। त्याच्यावरून त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर चौकशी केली असता जवळपास 26 गाड्यांची रिकव्हरी झालेली आहे। MGM हॉस्पिटल, मिनी घाटी हॉस्पिटल ह्या ठिकाणावरून ह्या सर्व गाड्या चोरीला गेल्या आहेत। डुप्लिकेट चावीनं लॉक तोडून तो अशा प्रकारच्या गाड्या चोरी करत होता। हे सर्व गुन्हे आमचे उघड झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे। चोरी करायसाठी तो परभणीहून खास यायचा?
त्याची मोडच अशी होती की तो कंपनीमध्ये काम करतो, ज्या दिवशी त्याला सुट्टी असेल त्या दिवशी तो ट्रेन न यायचा आणि मोटरसायकल चोरी करून तो घेऊन जायचा. अजून काही गाड्या निष्पन्न होती? तपास आणखी सुरू आहे, याच्यामध्ये आणखी गाड्या रिकवर होण्याचे चान्सेस आहेत. बचत गटासोबत वैयक्तिक लाभांच्या योजना राबवा अशा अनेक विषयांवर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानातील लाभार्थी महिलांनी संवाद मराठवाड्याशी या उपक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याशी संवाद साधलाय. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी महिलांच्या अडचणी समजून घेत तत्परतेनं यावर मार्ग काढून अडचणी सोडवू असं सांगताना संबंधित यंत्रणांनी महिलांनी मांडलेल्या अडचणी तातडीनं सोडवाव्यात असे निर्देशही दिले आहेत. मराठवाडा विभागातील 8ही जिल्ह्यातील नागरिक आपल्या विविध कामानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी निवेदनं देण्यासाठी येतात. आपल्या प्रशासकीय समस्यांचं निवारण करून घेण्यासाठी नागरिक येत असतात. मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही. हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाईन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा संवाद मराठवाड्याशी हा उपक्रम हाती घेतलाय. राज्यातील या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ आज दुपारी 4 वाजता झाला. यावेळी सह आयुक्त सुरेश बेदमुथा, डॉक्टर अनंत गव्हाणे, NICचे अनिल थोरात यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील आदर्श प्रभाग संघाच्या अंजली पवार यांनीही महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळाल्याची भावना बोलून दाखवली आहे. गंगापूर तालुक्यातील सरला काकडे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. जालना जिल्ह्यातील अकोला देव तालुका जाफराबाद येथील श्रीमती सवडे यांनी बचत गटानं उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी मॉल आवश्यक असून या मॉलसाठी जागा पाहिजे अशी मागणी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातून दयानंद ढोबळे तरडगव्हाण तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथून भाग्यश्री भोसले, जालना जिल्ह्यातील रेवगाव येथून गीतांजली महिला प्रभाग संघाच्या योगिता गोरडे, परभणी जिल्ह्यातील शिवनेरी प्रभाग संघ ताडबोरगाव, धाराशिव प्रभाग संघ यासह अनेक महिलांनी चर्चेत सहभाग घेतलाय. महिलांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर प्रशासनाच्या वतीनं समजून घेत विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी महिलांच्या अडचणींबाबत संबंधित यंत्रणांना तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिलेत. जिल्हा पातळीवरून या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहणारे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी या अडचणींबाबत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा गातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत
2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो. त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते. त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला निधीची कमतरता पडू देणार नाही. पालकमंत्री पदाच्या माध्यमातून काय देता येईल ते निश्चित देऊ असे उद्गार पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात काढले आहेत. तर यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केलंय. तरी आपण सांगतो दरवेळेला कॉर्पोरेशनच्या, अरे ही संस्था जिवंत राहिली. हे प्रदीप जायस्वाल सारखे लोक या कॉर्पोरेशन मध्ये होते. मी 10 वर्ष या कॉर्पोरेशन मध्ये होतो. आम्ही कधी फाईल घेऊन कोणत्या टेबलवर गेलेलं मला तरी आठवत नाही. मी तर कधीच गेलो नाही. चांगलं काम असेल तर अडवल कोण? कुणाची हिंमत आहे आपली फाईल अडवायची? म्हणून ही कॉर्पोरेशनचा एक नाव लौकिक जो आहे, आज श्रीकांतनी 100 दिवसामध्ये ते सर्व कार्यक्रम केलेत. मी त्यांचं त्यांच्या सर्व स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो. हे तुम्हाला प्रशंसा पत्र मिळायला सुद्धा त्याला नशीब लागतं. आम्ही निश्चित कॅबिनेटमध्ये याचा उल्लेख जरूर करणार आहोत, म्हणून चिंता करू नका. श्रीकांतजी, आज तुम्ही काही लोकांना लाड समितीच्या माध्यमातून, लाड पागे समितीच्या माध्यमातून देताय. हे मी समाज कल्याण मंत्री झालो, पहिल्यांदा ती केस अनेक वर्षापासून असलेला स्टे, मला वाटतं 8 फेब्रुवारीला तिची अंतिम तारीख होती. डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला सांगितलं स्टे आहे, जास्त आर्ग्युमेंट करायची नाही, आपली पॉझिटिव्ह बाजू असली पाहिजे. स्टे उठला तर तातडीने आपण भरती करायचे आदेश काढू. 8 तारखेला स्टे उठला. 9 तारखेला मी परिपत्रक काढलं. सगळ्या महानगरपालिकेला परिपत्रक समाज कल्याण खात्याचं आलेलं आहे. म्हणून आज हे सगळं होतंय. याचं क्रेडिट घ्यायचं नाही, परंतु जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याचं आम्ही सर्वजण काम करतोय. माझ्याबरोबर आज आमचे सहकारी सर्व आमदार असतील, मंत्री असतील. या महानगरपालिकेला आम्ही कोणतेही निधी कमी पडू देणार नाही, हे तुम्हाला आवर्जून सांगतो. तुम्ही ही महानगरपालिका तुमची, आमच्या सर्वांची आहे, म्हणून निधीची कमतरता पडणार नाही, त्याची चिंता करू नका. पालकमंत्री मी असल्यानंतर त्या माध्यमातून सुद्धा काय देता येईल ते निश्चित देऊ. परंतु मला या महानगरपालिकेचं नाव चांगल्या पद्धतीने वर गेलं पाहिजे अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आम्ही आज आलोय. श्रीकांतजी, वारंवार जरी बोलवत नसाल तरी 2-3 महिन्याच्या आढावा बैठकीला आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊ. या कॉर्पोरेशनचं कामकाज कसं चालतंय हे निश्चित आम्ही त्याच्यावर सुद्धा आता अंकुश ठेवायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून 2 महिन्याने किंवा 3 महिन्यानंतर एक बैठक निश्चित होईल.
या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट यांना येण्यास उशीर होत असल्यानं मंत्री अतुल सावे यांनी आयुक्त जी श्रीकांत यांच्या फोनवरून शिरसाट यांना तुम्ही खैरे होऊ नका असा उपरोधिक टोला लगावलाय. काय म्हणालेत सावे तुम्हीच बघा. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत विविध कामांच्या लोकार्पणावरून शनिवारी मानापमान नाट्य रंगलं. संजय शिरसाट कार्यक्रमाला आलेले नसलेले पाहून अतुल सावे यांनी पालिकेतून काढता पाय घेतला. मात्र आयुक्त जी श्रीकांत यांनी त्यांची मनधरणी केली आणि पुढे जे घडलं ते अतिशय उत्कंठावर्धक ठरलंय. खैरे साहेब होऊ नका, लोक काय करतात ते माहित आहे ना, अशा कानपिचक्या मंत्री अतुल सावे यांनी फोनवरून पालकमंत्री संजय शिरसाट यांना दिल्यात. विशेष म्हणजे महापालिका आयुक्तांच्या मोबाईलवरून त्यांनी सर्व कार्यकर्त्यांदेखत हा संवाद साधलाय. त्यामुळे एकच खसखस पिकली आहे. अरे असं नका करूया लोकांना, खैरे साहेब नका हो, खैरे साहेब नका हो, खैरे साहेबासारखं करू नका. लोकांनी खैरे साहेबला मग स्मार्ट सिटी प्रकल्पातील अनावश्यक अधिकारी कर्मचारी कमी करण्यात येणार असून ऑडिट करून सर्व प्रकल्प मनपाकडे हस्तांतर करून घेणार असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची जवळपास सर्व कामं पूर्ण होत असून लवकरच सर्वांचं ऑडिट करून प्रकल्प मनपात हस्तांतर केले जाणार असून येथील अनावश्यक अधिकारी कर्मचारी कमी करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे. शहराचा विकास करिता शासनाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी योजनात समावेश करण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र कार्यालय उभारण्यात आलं होतं व त्यासाठी कार्यकारी अधिकारी सह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांचं मनुष्यबळ या प्रकल्पासाठी देण्यात आलं होतं. या स्मार्ट योजना अंतर्गत शहरात रस्ते, शाळा, इमारत आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात आले. ते आता पूर्ण झालं असून लवकरच संपूर्ण यंत्रणा मनपाकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे. या कार्यालयात अनेक अधिकारी कर्मचारी कुशल व प्रावीण्यपूर्ण असल्यानं अशा अधिकाऱ्यांची निवड मनपा आपल्या स्तरावर करणार असून स्मार्ट सिटी कार्यालयात मनुष्यबळ उपलब्ध असून बरेच प्रकल्प पूर्ण झाल्यानं त्याची आवश्यकता लागणार नसल्यानं अशा अधिकारी कर्मचारी यांना कमी करणार असल्याची माहिती जी श्रीकांत यांनी दिली असून लवकरच या प्रकल्पाची संपूर्ण ऑडिट करून मनपाकडे हस्तांतर करणार आहे. खुलताबाद तालुक्यातील 40 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं असून 21 ग्रामपंचायतींची धुरा महिलांच्या हाती सोपवण्यात आली आहे. खुलताबाद तालुक्यातील 40 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण सोडत शुक्रवारी पंचायत समिती सभागृहात उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. 40 पैकी 21 ग्रामपंचायतवर महिला राज राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. खुलताबाद तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या गल्ले बोरगाव व बाजार सावंगीचे सरपंच अनुसूचित जातीतील महिला भूषवणार आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचं गावनिहाय विवरण याप्रमाणे आहे. अनुसूचित जाती बोडके घोडेगाव, गल्ले बोरगाव महिला, बाजार सावंगी महिला, अनुसूचित जमाती गोळेगाव भडजी महिला, नागरिकांचा मागासवर्ग टाकळी राजाराय, मावसाळा सुलीभंजन प्रेंती ताजनापूर, नागरिकांचा मागासवर्ग महिला विरमगाव खांडी पिंपळगाव सुलतानपूर खिरडी पाडळी तिसगाव, सर्वसाधारण येसगाव रसूलपुरा वेरूळ कागजीपुरा सोनखेडा धामणगाव कसाबखेडा सराई निरगुडी चिंचोली वडोद बुद्रुक, सर्वसाधारण महिला पळसवाडी झरी महिसमाळ गदाना कनकशिळ पळसगाव लोणी येसगाव देवळाना दरेगाव कानडगाव तिसगाव तांडा या गावाचे शुक्रवारी आरक्षण सुरळीत पार पडले. एडीएन न्यूज साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल खुलताबाद. महात्मा फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीनं औरंगपुरा चौकात आयोजित कार्यक्रमामध्ये दिली आहे. महात्मा फुले यांनी समाजासाठी कार्य केलं. त्यांना भारतरत्न देण्यासाठीचा प्रस्ताव विधिमंडळाकडून केंद्राकडे पाठवण्यात आला असून लवकरच त्यांना भारतरत्न मिळेल असा विश्वास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केलाय. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीनं औरंगपुरा चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार संजय केणेकर, खासदार डॉक्टर भागवत कराड, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मक्रिये,
पृथ्वीराज पवार, शिरीष बोराळकर आदींची उपस्थिती होती। यावेळी रामभाऊ पेरकर म्हणाले की महात्मा फुले यांनी दलितांसाठी काम केलं, त्यांनी संपूर्ण आयुष्य इतरांसाठी घातलं। तसंच गौतम लांडगे म्हणाले की बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना गुरु मानलं, फुलेंनी शिक्षणाची दारं उघडी केली। आमदार विक्रम काळे म्हणाले की महात्मा फुले यांनी बहुजन विचार केला, हे विचार आचरणात आणा। डॉक्टर कराड म्हणाले की आज व्यवसाय नोकरी सांभाळून समाजसेवा करण्याची गरज आहे। मंत्री सावे यांनी पुण्यातील फुले वाड्याला स्मारक म्हणून काम केलं जाणार असून त्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर केल्याचं सांगितलंय। यावेळी जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष विशाल पुंड, बाबूलाल मगर, नितीन पाटील अध्यक्ष शैलेश हेकाडे आदींची उपस्थिती होती। आज या ठिकाणी सर्वपक्षीय महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे। आज मी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो की महात्मा ज्योतिबाजी फुले आणि आई सावित्रीबाई फुले यांनी जे आज मुलींच्या शिक्षणासाठी त्या काळात जो परिश्रम घेतला आणि त्यामुळेच आज मुली शिकून उच्च स्तरावर जाऊ शकल्या। मी आजच्या त्यांच्या जयंतीच्या निमित्त मी सगळ्यांना विनंती करणार आहे की त्यांनी जे आपल्याला जे मार्गदर्शन केलंय ते मार्गदर्शन घेऊन आपण पुढे काम करावं, हीच सगळ्यांना विनंती। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पोलिसांना आव्हान देणाऱ्या मोटरसायकल चोरट्यास गुन्हे शाखेकडून अटक, चोरीच्या 20 मोटरसायकली जप्त। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा गुन्हा शाखा ऍक्शन मोडवर। रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींच्या शरीराला स्पर्श करून छेड काढत परिसरात दहशत पसरवणाऱ्या रोड रोमियोंना वेदांत नगर पोलिसांकडून अटक, त्याची मोटरसायकलही केली जप्त। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।